किरकोळ कारणावरून 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे। आरोपी जखमी युवकाने केली असून त्या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले तर जखमी युवकाने माध्यमांशी बोलताना पोलिसांवरती गंभीर आरोप केले आहेत। ट्युशन माझ्या शाळेची एक हॉटेल आहे, म्हणजे ओपनिंग होती त्याची काल परवा दिवशी। तर मी तिथून लाइटिंगचं काम करून मी ट्युशन सेंटरवरून वापस मुकुंदवाडीला आलो। तर मी तिथे एक पान शॉप बघितली, तिथे थांबलो 5 मिनटं। त्यांना पोलिसवाल्यांना बघून मी रिटर्न निघलो तिथून। त्यांनी मला थांबवलं। त्यांनी थांबवल्यानंतर ते मला विचारतात, तू इथं का बरं थांबला? मग माझ्यासोबत जो होता तो बोलला, सर पुढे घ्यायला थांबलो म्हणून। तर त्यांनी बोलले, बघ म्हणे भेटत असेल तर घे। मग तो उतरला आणि तो पुढे गेला। पण माझ्याकडे जी गाडी होती माझ्या मित्राची MS-28 शिंगदेची, त्या गाडीला बघून ते मला बोलले, ही गाडी कुठली? म्हणलं माझ्या मित्राची बुलढाण्याची। त्यांनी विचारलं, तो कुठे आहे? मग मी त्यांना सांगितलं, तो गावी जायले। मग गावी जायले, मग तुझ्याकडे काय करते? गाडी चोरीची असं बोलले। म्हणलं सर चोरीची नाही, माझ्याकडे डॉक्युमेंट तुम्हाला दाखवतो। तेवढं बोलताच त्यांनी मला मारहाण चालू केली। मी त्यांना सांगत बी होतो। ते मला बोलले, 1500 रुपये दे, तो गाडी सोडतो मी, नाही तर मग पोलीस स्टेशनमध्ये जमा करतो। मी त्यांना एवढं बोललो, गाडी जमा नाही करायची, मी तुम्हाला डॉक्युमेंट दाखवतो। त्यांनी न ऐकता माझ्या अंगावर लाठीचार्ज केली, मला खाली पाडलं, माझ्या छातीत लाथा मारल्या, तोंडावर लाथा मारल्या, अवघड ठिकाणी लाथा मारल्या। मी त्यांना एवढं सांगतोय की सर माझ्या अवघड ठिकाणी लाथ लागली, मला मारू नका, तरी ते मारत गेले। पोलिसांचं नाव काय माहिती? एक गणेश वाघ म्हणून एक बिहारी, 2 कॉन्स्टेबल होते। ते गेली त्यांच्याकडे, पण त्यांचा काही रिस्पॉन्स अजून काही आला नाही। पण पोलीस कर्मचारी आले होते इथं भेट द्यायला? आले, पण ते असं ते त्यांचं म्हणजे काही त्यांचं ते साठवट करायला येत आहे, केस मागं घ्या म्हणून। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।